झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। गायकवाड चौकात गावगुंडांचा चाकू हल्ला, दोघे गंभीर, आरोपींचा शोध सुरू। जुन्या वैमनस्यातून हल्ला, कुटुंबियांचा आरोप। धुळे शहरातील सुभाष नगर मधील गायकवाड चौक परिसरात 11 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास गावगुंडांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार निलेश देवरे यांच्या घरावर 4 ते 5 अज्ञात युवकांनी अचानक धाड टाकीत हल्ला केला। या हल्ल्यात एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। विशेष म्हणजे हल्ला थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या दुसऱ्या व्यक्तीवरही गंभीर हल्ला करण्यात आला। यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी जुन्या कुरापतीचा राग मनात ठेवूनच हा हल्ला केला। गेल्या काही दिवसांपासून हे टोळके परिसरात दहशत माजवीत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत। सोबत होते, त्याच्यासोबत मित्र आलेले होते। माझा मुलगा घरात होता, सिद्धार्थ राजू देवरे, माझा मुलगा घरात होता, बाहेर आला। त्यांनी बोलवलं, ते मारहाण केली माझ्या मुलाला। त्याची बायको बरोबर आहे, तिच्यावर बी आता काही म्हणजे शस्त्र होते त्यांच्या हातामध्ये, चाकू वगैरे सगळं होते। ते बाईला बी मारायला हे करत होते। माझ्या नवऱ्या दिगंबर बाबूराव देवरे, माझा नवरा बाहेर निघाला, काय गागा गाणी होती, तर माझ्या नवऱ्याला बी त्यांनी कानामागं घाव मारलेला आहे सर। माझ्या नवऱ्याने काही त्यांच्यात घेणं नाही देणं नाही। माझ्या कामाला जात त्याच्यासाठी घाव मारलेला आहे त्यांनी। सतत ते माझ्या मुलाला तर राज्य कसं मागेल भांडण त्याच्या कारणावर तो खूप दारू पिलेला। आता मागणी काय तुमची? त्याला आम्हाला न्याय पाहिजे, अटक पाहिजे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।